शिवसेनेचे खासदार संजय राऊत सध्या बोलतात. आपण थेट जाऊया. संरक्षण दलाची स्वाभिमान बरं का अभिमान असलेली आय एन एस विक्रांत हे जे लढाऊ जहाज होतं ते स्क्रॅपमध्ये काढण्यासाठी म्हणजे भंगारात काढण्याची जी एक तयारी सुरू झाली होती त्याच्यावरती देशभरामध्ये एक संतापाचं वातावरण निर्माण झालं की INS विक्रांतवरती संरक्षण खात्याचं 1971च्या युद्धाचं एक मेमोरियल बनावं, एक म्युझियम बनावं, यासाठी देशभरामध्ये एक आंदोलन सुरू झालं. साधारण महाराष्ट्राच्या समुद्रामध्ये ते मुंबईच्या समुद्रात ती INS विक्रांत होतं. महाराष्ट्र सरकारने यासाठी काही 200 कोटी रुपये द्यावेत अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून किंवा अनेकांकडून ती मागणी झाली होती. दिल्लीमध्ये संरक्षण मंत्र्यांना भेटण्यासाठी सर्वच पक्षाचे लोक इथे आले होते, खासदार आले होते. त्याच्यामध्ये शिवसेनेचे खासदार होते, आमचे राहुल शेवाळे मला आठवत आहे, शिवाजीराव आढळराव पाटील आठवत आहेत, श्रीरंग बारणे आठवत आहेत. आम्ही सगळेच त्याच्यामागे हा प्रश्न मांडला होता. त्यात सध्याचे भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे भारतीय जनता पक्षाचे महात्मा किरीट सोमय्यासुद्धा होते. पण ते पैसे काही जमा होऊ शकले नाहीत आणि ती बोट जेव्हा भंगारात जायला लागली तेव्हा किरीट सोमय्या यांनी असं एक मुवमेंट सुरू केली. जर सरकारला 200 कोटी रुपये जमावता येत नसतील तर आम्ही पैसे जमवून देऊ. मला माहीत असेल हे पैसे आम्ही गोळा करू आणि सरकारला देऊ. आणि त्यांनी मुंबईमध्ये अनेक ठिकाणी ही पैसे गोळा करण्याची मोहीम सुरू केली. एअरपोर्ट, सर्व प्रमुख रेल्वे स्टेशन्स, मग चर्चगेटपासून ते अंबरनाथपर्यंत किरीट सोमय्या यांचे लोक हे सेव विक्रांत अशा प्रकारे टी-शर्ट्स घालून ते डबे फिरवायला लागले. आणि त्या काळामध्ये मुंबईसह महाराष्ट्रातल्या लाखो करोडो लोकांनी त्यांना ते पैसे दिले. बरं का, लाखो करोडो लोकांनी बघा हे पैसे गोळा करतायत स्वतः किरीट सोमय्या. लाखो करोडो लोकांनी त्यांना पैसे दिले. आणि माझी माहिती आहे की त्या व्यतिरिक्तसुद्धा त्यांनी अनेक कॉर्पोरेट्सकडून सेव विक्रांतच्या नावाखाली कोट्यावधी रुपये गोळा केले. ही रक्कम साधारण 57 ते 58 कोटी रुपये त्या काळामध्ये होती. हे मला त्यांच्याच एका जवळच्या माणसाने काल सांगितलं जो त्या प्रक्रियेमध्ये सामील होता. 57 ते 58 कोटी रुपये. त्यानंतर महात्मा किरीट सोमय्या ह्यांच्या मुलाखती मी वाचल्या. त्यात त्यांनी सरकारवरती प्रचंड टीका करून या सरकारला राष्ट्रीय भावना नाही, देशभक्ती नाही, त्याच्यामुळे हे पैसे आम्ही गोळा करतो आहे आणि विक्रांतला हवे असलेले हे 200 कोटी रुपये जे आम्ही गोळा करणार आहोत ते आम्ही राजभवनात जमा करू असं त्यांनी सांगितलेलं आहे. आता माननीय राज्यपालांच्या कार्यालयातून माझ्याकडे आलेलं पत्र आहे बरं का. धीरेंद्र उपाध्याय नावाचे एक RTI ॲक्टिव्हिस्ट आहेत. त्यांनी राज्यपालांना विचारलं की 2013, 2014 किंवा 2014-2015 में विक्रांतसाठी अशा प्रकारे जे पैसे गोळा करण्यात आले होते ते तुमच्याकडे जमा झाले आहेत का, चेकद्वारे किंवा कॅशद्वारे. राज्यपालांचं पत्र आहे, राज्यपाल कार्यालयाचं. ऐसी कोई राशि इस कार्यालय में जमा नहीं की गई है. ऐसी कोई राशि इस कार्यालय में जमा नहीं की गई है. देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी, देशाच्या राष्ट्रीय भावनेशी केलेली ही शुद्ध फसवणूक आहे. हा देशद्रोह आहे. 57 कोटी रुपये
या देशद्रोही किरीट सोमय्याने गोळा केले भारतीय जनता पक्षाचा झेंडा घेऊन 57 कोटी ही लहान रक्कम नाही आहे, ही नुसती समोर सांगितलेली रक्कम आहे. हा आकडा 100 कोटीच्या वर असावा असं मला वाटतं आहे. बरे, माझं उत्तर नाही आहे. आता ते येतील आणि सांगतील आपला तर काय सामानदाच नाही. हे फोटो आहेत, पैसे गोळा केलेले आहेत लोकांनी. मला ते 10 लोक कालपासून भेटले जेव्हा त्यांना हे बाहेर आलं की आम्ही चर्चगेट स्टेशनला त्या डब्यामध्ये 5-5 हजार रुपये टाकले विक्रांतसाठी म्हणून. की देशाचं एक स्वाभिमान आहे, देशाचा आत्मा आहे. 1971च्या युद्धाचं ते प्रतीक आहे विजयाचं. आम्ही 5-5 हजार रुपये त्याच्यामध्ये टाकले. चर्चगेट स्टेशन अशा प्रकारचे पैसे नेव्हीनगरला गोळा करण्यात आले मोठ्या प्रमाणात निवृत्त अधिकाऱ्यांकडून. आणि ही रक्कम कोटींच्या घरात आहे. आणि ही रक्कम राजभवनात जमा झालेली नसेल तर ही रक्कम कुठे गेली, ही रक्कम कोणाच्या घशात आणि खिशात गेली, ही रक्कम भारतीय जनता पक्षानं निवडणुकीत वापरली त्या काळात की किरीट सोमय्या यांची जी कंपनी आहे कन्स्ट्रक्शन निकॉन इन्फ्रा त्यात वापरण्यात आली, हा सवाल आहे. माझ्या माहितीप्रमाणे हा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावावर गोळा केलेले हे पैसे हे कोणाच्या खिशात गेले ह्याची महाराष्ट्र सरकारच्या तपास यंत्रणांनी तर चौकशी करायलाच हवी. पण केंद्रीय तपास यंत्रणा जर पारदर्शक आणि निष्पक्ष असतील तर CBI, इन्कम टॅक्स आणि भारतीय जनता पक्षाची पदाधिकारी असलेली ED यांनी चौकशी करून पाहावी. जर त्यांना या चौकशीत काही सापडत नसेल तर मी त्यांना मदत करीन. ह्यामध्ये सोमय्या सोडून अजून कोण आहे असं तुम्हाला वाटतं का? सोमय्या सोडून बरेच लोक आहेत त्याच्यामध्ये, पण सोमय्या या भ्रष्टाचाराच्या कटाचे प्रमुख सूत्रधार आहेत. सर, याच्यामध्ये एक मुद्दा आहे की जे पैसे गोळा करण्यात आले. मुद्दा काही नाही, मी मुद्दा सांगतो तोच. मला मुद्दे विचारू नका. बँक अकाउंट, बँक राजभवनाला पैसे मिळाले नाहीत हाच मुद्दा आहे. मला प्रश्न विचारू नका, तर मी तुम्हाला सांगतो आहे राजभवनामध्ये पैसे गोळा करू अशा प्रकारे आवाहन केल्यामुळे लोकांनी पैसे दिले. लोकांचा राजभवनावरती विश्वास होता त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे शंकर नारायण नावाचे राज्यपाल होते बरं का. त्यांचंसुद्धा एक भूमिका होती की ही विक्रांत वाचायला पाहिजे, सगळ्यांची भूमिका होती. आणि राजभवनाच्या नावावरती पैसे गोळा केलेत लोकांकडून. विक्रांत देशाच्या लोकभावनेशी, राष्ट्रीय सुरक्षेशी हा खेळण्याचा प्रकार देशाच्या इतिहासात झाला नव्हता. भारतीय जनता पक्षाला याचं उत्तर द्यावं लागेल. किरीट सोमय्या हा भारतीय जनता पक्षाचा नेता आहे असं तर तुम्ही म्हणत असाल. जर किरीट सोमय्याला या क्षणी केंद्रीय सुरक्षा व्यवस्था दिली असेल तर केंद्रीय सरकारनं या देशाच्या सुरक्षेशी खेळणाऱ्या एका राष्ट्रद्रोही व्यक्तीला अशा प्रकारची सुरक्षा देऊन राष्ट्राशी धोका केलेला आहे. तुम्ही याबद्दल पंतप्रधानांना केंद्रीय गृहमंत्र्यांकडे काही तक्रार करणार आहात का, पत्र लिहिणार आहात? मी काय करायचं ते करीन, ते होईल. पण अनेक निवृत्त जवान, अनेक निवृत्त नेव्ही अधिकारी यांच्याशी माझं कालपासून बोलणं सुरू आहे. ते अस्वस्थ आहेत. जवळजवळ अनेकांनी मला सांगितलं की हमने भी उनको पैसा दिया है, हमने भी उनके डब्बा में पैसा दिया है. जो घुमा रहे थे ना वो बॉक्स, तो कोई 5,000 दे रहे थे विक्रांत के नाम पर. विक्रांतवरती काम करणाऱ्या नेव्हीच्या 10 अधिकाऱ्यांनी साधारण 50-50 हजार रुपये त्या डब्यात टाकलेले आहेत. सर, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, सुमोटो याच्यावर गुन्हा दाखल केला जाईल का? नक्कीच. मोठा गैरव्यवहार आहे. हा मोठा नाही, या देशातला सगळ्यात मोठा हा तर घोटाळा. बोफरचे आकडे मोठे असतील बरं का, काय ते अगस्ता वेस्टलँडचे आकडे मोठे असतील, पण हा जो आहे याच्यामध्ये सामान्य माणसांनी देशाच्या संरक्षण व्यवस्थेच्या विषयी आस्था असल्यामुळं दिलेली ही रक्कम आहे. ही 57 कोटी रुपये तेव्हा गोळा झाले 2013, 14, 15 या काळामध्ये, हे स्पष्ट आहे. आणि शिवाय अनेक उद्योगपती ह्यांनासुद्धा हे पैसे यांच्याकडून गोळा करण्याची माझ्याकडे माहिती आहे.
ही सरळ केस CBI चौकशीची आहे, ही सरळ केस इन्कम टॅक्सची आहे आणि ही सरळ केस ही EDची आहे. जर हे केंद्रीय तपास यंत्रणांचा या माणसाला सुरक्षा व्यवस्था असलेल्या भ्रष्ट आणि देशद्रोही माणसाला तर सरकार काय करत आहे? सरकार कोणाला संरक्षण देत आहे? हा विषय जर तुम्हाला गंभीर वाटत नसेल तर माझं संपूर्ण मीडियाला, वृत्तवाहिन्यांना आव्हान आहे की तुम्ही राष्ट्रीय भावनेशी तुम्हीसुद्धा खेळायला कोणाला प्रवृत्त करू नका. रोज उठायचं आणि लोकांवरती आरोप करायचे. आणि हे काय दाखवतोय मी? हे पत्र माझं नाही आहे, हे राजभवनाचं पत्र आहे. पैसे गोळा झालेले नाहीत, पैसे गेले कुठे? राज्यपालांनी यावर ऍक्शन घ्यावी असं वाटतं. राज्यपाल ॲक्शन कशा करता घेतली? ते भाजपचे कार्यकर्ते आहेत. स्वतःहून कारवाई करणार नाही. महाराष्ट्र सरकार ॲक्शन घेईल. महाराष्ट्र सरकार, हा गुन्हा महाराष्ट्र सरकारच्या हद्दीत घडलेला आहे. हा गुन्हा महाराष्ट्र सरकारच्या हद्दीत घडलेला आहे. ते क्षेत्र महाराष्ट्र सरकारचं आहे. आता मी पाहतोय याच्यामध्ये केंद्र सरकार काय करत आहे. केंद्र सरकारला जर हा गुन्हा मोठा वाटत नसेल, INS विक्रांत शेवटी भंगारातच गेलेली आहे. ती भंगारात जाऊ नये यासाठी गोळा केलेले कोट्यावधी रुपये कुठे गेले? मी तुम्हाला सांगतो, त्यातले काही पैसे या माणसानं त्याच्या निवडणुकीत वापरले आणि मोठी रक्कम त्याच्या मुलाची जी कंपनी आहे नीलकिरीट सोमया निकॉन इन्फ्रा त्याच्यामध्ये वापरली आहे. हे महाशय चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे त्यांना असा पैसा कसा जिरवायचा, पचवायचा आणि ढेकर द्यायची हे माहिती आहे. ते चार्टर्ड अकाउंटंट असल्यामुळे त्यांना माहिती आहे. सर, सोमय्यांच्यावरती एक आरोप आपण याच्या आधी सुद्धा केलेला आहे. त्याच्या संदर्भात अजून कारवाई सुरू आहे. पण त्याच्यानंतर आता तुम्ही हा आरोप नवीन करताय, याच्या आधी का नव्हता केला? हा आरोप तुम्ही अचानकपणे आज करताय. मला काही नेव्हीच्या अधिकाऱ्यांनी दिलेले कागद आहेत. याच्यावरती लोकांच्या मनात खूप दिवस खदखद आणि शंका होती की आमच्या पैशाचं झालं काय. हे आत्ता समोर आलं आहे. राजभवनाकडनं उत्तर मिळत नव्हतं. सातत्यानं अनेक 4 वर्षापासून साधारण लोक राजभवनातून माहिती घेण्याचा प्रयत्न करत होते या संदर्भात. शेवटी हे उत्तर आता आलेलं आहे आणि उत्तर हे 17 फेब्रुवारी 2022. म्हणजे उत्तर द्यायला देखील राज्यपालांनी विलंब केलेला आहे. प्रचंड विलंब झालेला आहे. काही असेल, पण शेवटी काही लोक म्हणतात ना की त्यांनी जिद्द सोडली नाही आणि आता पाठपुरावा केला. हे पत्र राजभवनातलं खोटं नाही. याखाली जयराज चौधरी अवर सचिव जे आहेत राजभवनातले त्यांची सही आहे आणि हे राज्यपालांच्या सचिवालयाचं आलेलं पत्र आहे. या संदर्भामध्ये काही लोक न्यायालयातसुद्धा जात आहेत. या संदर्भात काही प्रमुख लोक गुन्हे दाखल करतील. हे सगळे लोक जे आहेत माझ्या माहितीप्रमाणे हे देशाच्या संरक्षण सेवेत काम केलेले लोक आहेत. महाराष्ट्र सरकारनं या संदर्भात कठोर कारवाई करावी. त्याचबरोबर हे सगळं प्रकरण महाराष्ट्रातून केंद्राकडे पाठवून भारतीय जनता पक्षाच्या झेंड्याखाली कोणत्या प्रकारचा राष्ट्रद्रोह सुरू आहे हे प्रकरण काश्मीर फाईलपेक्षा भयंकर आहे. ही विक्रांत फाईल, INS विक्रांत फाईल, बरं का. धन्यवाद. सर, चंद्रकांत पाटील सर, आज अग्रलेखात तुम्ही म्हटलंय की त्या संपूर्ण प्रकरणाचा उल्लेख संजय राऊत यांनी विक्रांत फाईल्स असा केलाय. किरीट सोमय्या हे स्वतः CA आहेत, त्यामुळे असा पैसा कसा जिरवायचा हे त्यांना चांगलंच माहिती आहे. सगळ्या घटनेला त्यांच्या पत्रकार परिषदेला पार्श्वभूमी आहे ती किरीट सोमय्या यांनी INS विक्रांतसाठी जमा केलेल्या निधीची. हा निधी जमा करून INS विक्रांत वाचवण्यासाठी राजभवनाकडे दिला जाणार होता. परंतु राजभवनाकडनं आता जे उत्तर मिळत आहे त्यानुसार 2013 आणि 14 या काळामध्ये जमा झालेला असा कोणताही निधी राजभवनाच्या ऑफिसमध्ये प्राप्त झालेला नाही. त्यामुळे जवळपास 100 कोटींच्या आसपास हा निधी असावा अशी शक्यता संजय राऊतांनी व्यक्त केली. RTI कार्यकर्त्यांनी या संदर्भातली याचिका दाखल केलेली होती आणि राजभवनाकडनं माहिती मागवली. कोणताही निधी जमा झालेला नाही असं राजभवनाकडनं स्पष्ट करण्यात आलं. मुंबईच्या चर्चगेट रेल्वे स्थानक परिसरामध्ये आणि इतर भागांमध्ये किरीट सोमय्यांनी हा निधी गोळा केलेला होता. मोठ्या कॉर्पोरेट्सकडनं सुद्धा फंडिंग घेतलेलं होतं असा आरोप संजय राऊतांचा आहे. भारतीय जनता पार्टी के जो महात्मा है भ्रष्टाचार के खिलाफ लड़ने वाले महात्मा किरीट सोमय्या जोर जोर से
आवाज़ चलाकर सिरा तान कर बोल रहे हैं। कल ही मेरे पास एक जानकारी आई है, आपको पता होगा 1971 का जो भारत पाकिस्तान का, हिंदुस्तान पाकिस्तान का जो युद्ध हुआ, बांग्लादेश वॉर, जो हमने जीत लिया, पाकिस्तान के टुकड़े टुकड़े कर दिए, उसमें बहुत बड़ा योगदान रहा हमारे नेवी का, और ख़ास करके आईएनएस विक्रांत। ये विक्रांत की स्थिति जब खराब हो गई, उसको मेंटेन करना मुश्किल हो गया, तो कुछ लोगों ने मांग की हमारे देश के कि आईएनएस विक्रांत हमारी राष्ट्रीय सुरक्षा का सबसे बड़ा अभिमान है, उसके ऊपर आने वाली हमारी जो पीढ़ियाँ हैं उनके लिए एक म्यूजियम बनाएंगे कि किस तरह से हम युद्ध लड़े थे और जीते थे। वो युद्धपोत थी। तो लेकिन 200 करोड़ के आसपास उसके लिए जो फंड चाहिए था वो सरकार या केंद्र सरकार दे नहीं सकी। महाराष्ट्र से और पूरे देश भर से उसके लिए मूवमेंट चला। महाराष्ट्र से हमारे सभी पार्टी के नेता दिल्ली में आते थे। उस वक्त के डिफेंस मिनिस्टर एक एंथोनी हो या प्रधानमंत्री जी हो, सबको मिलते थे। उसमें अर्थात किरीट सोमैया भी थे। अगर सरकार की तरफ से हाथ खड़े कर दिए कि ये नहीं हो सकता है, तो महात्मा किरीट सोमैया ने एक मूवमेंट चलाया कि अगर सरकार के पास पैसा नहीं है, सरकार भिखारी है, तो आईएनएस विक्रांत के लिए बचाने के लिए जितना भी पैसा चाहिए वो मैं इकट्ठा करके दूंगा। 200 करोड़ 300 करोड़ के आंकड़े बड़े बड़े लेते थे। उसने महाराष्ट्र की और देश की जनता को आह्वान किया, और पूरे महाराष्ट्र में और महाराष्ट्र के बाहर भी अपने वॉलंटियर्स के साथ सेव विक्रांत के टी शर्ट्स और जर्सी डालकर मुंबई के एयरपोर्ट्स, मुंबई के सभी रेलवे स्टेशन, मुंबई के सभी इलाके, वहाँ एक मूवमेंट चलाया पैसा इकट्ठा करने का। लाखों करोड़ों लोगों ने उस वक्त विक्रांत के नाम पर, हिंदुस्तान की स्वाभिमान के नाम पर लाखों करोड़ों रुपए उसमें डाल दिए। मुझे मालूम है कि मुझे कल 4 लोगों ने फ़ोन किया था कि हमने नेवी नगर में, जहाँ नौसेना अधिकारी रहते हैं, चर्चगेट स्टेशन में, चेंबूर में, ऐसे बहुत से इलाके हैं कि हमने उस डिब्बे में जो ये घुमा रहे थे, ये 5-5 हज़ार रुपया, 10-10 हज़ार रुपये की नोटें डाली है देश की। मेरे हिसाब से मेरे पास जो जानकारी है 50 करोड़ से भी ज़्यादा रकम उस वक्त ऑफिशियली जमा ये लोगों ने की। लोगों को लगता था कि ये सब पैसा जाएगा विक्रांत को बचाने के लिए। मिस्टर सोमैया ने उस वक्त सभी अखबारों में कहा था कि ये पैसा हम जमा करेंगे और ये पैसा हम राजभवन के अकाउंट में, उसका एक स्वतंत्र एक अकाउंट खोलकर जमा करेंगे, क्योंकि ये केंद्र सरकार से जुड़ा हुआ विषय था। लेकिन बहुत सालों से लोग ये पूछ रहे हैं कि विक्रांत का क्या हो गया, विक्रांत आखिर भंगार में क्यों चली गई। उस स्क्रैप में पैसा तो आपने इकट्ठा किया है। तो कुछ लोग कोशिश कर रहे थे उस पैसे के बारे में खोजने की। तो राजभवन जो है महाराष्ट्र का, राजभवन से अब जो हमें सूचना मिली है उसमें कहा है कि विक्रांत के लिए जो राशि जमा की गई थी, ऐसी कोई राशि इस कार्यालय में अब तक जमा नहीं की गई है। अगर ये राजभवन जो अभी आपके कब्जे में है, बीजेपी का एक हेडक्वार्टर बन गया है महाराष्ट्र का, वहाँ के अवर सचिव जी का ये लेटर है, अगर ये पैसा वहाँ जमा नहीं हुआ है तो ये पैसा कहाँ गया, किसके खाते में गया, किसके खिस्से में गया, पैसे का इस्तेमाल कहाँ गया। इतनी बड़ी रकम है।
तो ये पैसा किसी ने पचाया है, खाया है और डकार दिया है, तो महाराष्ट्र सरकार तो जांच करेगी, लेकिन केंद्र सरकार की सबसे बड़ी जिम्मेदारी है, सीबीआई हो, इनकम टैक्स हो या उनकी चहती ईडी हो, ये सबके लिए मेरा आह्वान है, राष्ट्रीय सुरक्षा, देश की भावना, उनके साथ जो खिलवाड़ हुआ है, जो पैसे का खेल हुआ है, लोगों को फंसाया गया है, ठगा गया है, उनकी इंक्वायरी तो होनी चाहिए। लेकिन ये जो देशद्रोह का मामला बनता है, सीधा ये देशद्रोह का मामला बनता है, ये मामला चाहे आंकड़े में कम हो, बोफोर से या अगस्ता वेस्टलैंड से या राफेल से, लेकिन ये आंकड़ा देश ये मामला देश की सुरक्षा के साथ जुड़ा है। ये ऐसी व्यक्ति है किरीट सोमैया, वो सांस भी झूठा लेता है, झूठ तो बोलता ही है, उनके सांस भी झूठे हैं। ऐसे व्यक्ति को केंद्र सरकार ने स्पेशल प्रोटेक्शन दिया है, ऐसे व्यक्ति को जिसने देश की सुरक्षा के साथ ये धोखा किया है, लोगों को फंसाया है, ऐसे व्यक्ति को केंद्र की स्पेशल प्रोटेक्शन इसलिए है क्योंकि महाराष्ट्र में वो महाविकास आघाड़ी के नेताओं के ऊपर दर दिन झूठे आरोप करता है, झूठे खींचड़ उठाता है। अब ये राजभवन का जो पत्र है ये झूठ नहीं बोल रहा है, जैसे किरीट सोमैया झूठे कागजात दिखाते हैं ना, ये झूठ नहीं है ये लेटर। मैं सरकार से, दोनों सरकार से, मैं तो राज्य सरकार से अभी बात करूंगा, लेकिन मेरी जानकारी है कि महाराष्ट्र से कुछ रिटायर्ड आर्मी ऑफिसर्स, नेवी ऑफिसर्स इस मामले में एक्शन लेने जा रहे हैं। धन्यवाद। आणि संजय राऊत पुन्हा एकदा दिल्लीमध्ये बोलतात, आपण जाऊया। टीव्ही 9 मराठीशी बोलताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की पुरावे असतील तर द्यावेत संजय राऊत यांनी। पुरावे म्हणजे काय असतं? मी मगासपासून एक कागद दाखवतोय, राजभवनातून पत्र सांगतंय, महाराष्ट्राचं राज्यपाल सध्या त्यांचेच आहेत ना कोश्यारी, आमचे शाखा प्रमुख तिथे बसलेले नाहीत, म्हणजे त्यांचे प्रमुख आधारस्तंभ महाराष्ट्रातल्या भारतीय जनता पक्षाचे जे राजभवनात बसले, त्यांच्या प्रशासकीय कार्यालयातून आलेलं जर पत्र आहे की आमच्याकडे विक्रांसाठी जमा झालेले कोट्यावधी रुपये आमच्याकडे जमा झालेले नाहीत, हे राजभवनातून जेव्हा सांगण्यात येत आहे ऑन पेपर, त्यांच्या भाषेमध्ये रेकॉर्ड, याच्यापेक्षा कुठला वेगळा पुरावा जर असेल तर ह्या माणसानं स्वतःचं डोकं, मेंदू चेक करून घ्यावा। महाराष्ट्रातल्या कोणत्या इस्पितळात फुकट पुरावा कशाला म्हणतात? तुम्ही दाखवता ते पुरावे आणि आम्ही दाखवतो ते काय शेंगदाण्याचे कागद। हा नवीन पराक्रम आहे संजय राऊत यांचा असं म्हणतात किरीट सोमैया। अरे तो हे ऑन रेकॉर्ड बोलतोय मी, बरं का? महाराष्ट्रामध्ये अशा लोकांना स्थान नाहीये। हा कीड आहे महाराष्ट्राला लागलेली, ही कीड संजय राऊत संपवणार, ही कीड शिवसेना संपवणार। हा पराक्रम काय सांगतो मला? हा माणूस मला पराक्रम सांगतोय का महाराष्ट्राला? हे सगळे महाराष्ट्रद्रोही, आता देशद्रोही, INS विक्रांतच्या नावावर तुम्ही पैसे गोळा करता जनतेकडून कोट्यावधी रुपये, आणि पराक्रम म्हणताय भ्रष्टाचार काढल्यावरती आम्ही तुमचा। हा भ्रष्टाचार आहे, हा सरळ देशद्रोह आहे, हा देशभावनेशी खेळण्याचा प्रकार भारतीय जनता पक्षानं केलेला आहे। पुरावा काय? राजभवनातून आलेलं पत्र पुरावा असू शकत नाही। काय पद्धतीची कारवाई अपेक्षित आहे सोमय्या? देशद्रोहाचा गुन्हा दाखल होऊन त्याला अटक व्हायला पाहिजे। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचा गुन्हा यापूर्वी मला झाल्याचं दिसत नाही, हा केलेला आहे। आणि हा कोणी केला? तर असे भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्याचे असे मुखवटे लावून भारतीय जनता पक्षाचे हे लोक हे करतायत। काय करतायत? गरिबांकडून पैसे घेतले, ही गरिबांची लूट। गरीब माणूस हा सगळ्यात जास्त प्रखर राष्ट्रभक्त असतो। या गरीब लोकांनी त्याच्याकडे फोटो आहेत, मी आत्ताच काही चॅनलला पाहिलं, तो पैसे गोळा करताना दिसतोय ना, व्हिडिओ आहेत पैसे गोळा करताना त्याच्या मुलुंडच्या कार्यालयामध्ये, आणि त्याचे काही 4 बिल्डर्स आहेत,
त्यांच्या कार्यालयामध्ये त्या 15 दिवसामध्ये असे प्रकारचे पैसे गोळा केलेले 711 बॉक्सेस जमा झाले होते. 711. ते फोडून कुठे गेले पैसे? याशिवाय काही लोकांकडून त्यांनी स्वतः जाऊन रोख रकमा घेतलेल्या आहेत. पुरावे म्हणताय ना की पैसे गोळा केले आहेत. तुमच्या जुन्या मुलाखती पहा, तुम्ही स्वतःचे व्हिडिओ पहा जे गुगलवर दिसतात पैसे गोळा करताना. हा पुरावा नाही का? तुला कुठला पुरावा पाहिजे रे, देशद्रोही माणूस? करप्ट लोकांची फसवणूक करतो महाराष्ट्रात येऊन हा लफंगा चोर विक्रांतच्या नावावरती पैसे गोळा करतो, ज्या विक्रांतवरून आमच्या हजारो सैनिकांनी देशासाठी बलिदान केलं, पाकिस्तानची फाळणी केली, बांगलादेशसाठी प्राणांची आहुती दिली आमच्या हजारो सैनिकांनी. त्या हजारो सैनिकांच्या रक्ताचा त्यांनी हा केलेला लिलाव आहे भारतीय जनता पक्षाला. याचं उत्तर द्यावं लागेल. तुम्ही म्हणताय देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, सुरक्षा त्वरित काढून घेतली जावी त्यांची, कारण जर केंद्र सरकारला लाज लज्जा असेल तर सुरक्षा काढतील. हा गुन्हा तर कसाबपेक्षा भयंकर आहे. कसाब आणि अफजल गुरुला मागे टाकणारा हा गुन्हा आहे. कसाबला फासावर दिलं ना देशद्रोहाबद्दल. त्यांनी गोळ्या चालवल्या, त्यांनी बॉम्ब टाकला, त्यांनी पार्लमेंटवरती हल्ला केला, त्याने आमच्यावरती हल्ला केला, मुंबईवरती हल्ला केला. मग हा काय? हा या देशाला आर्थिकदृष्ट्या भावनिकदृष्ट्या फसवून देशाच्या संरक्षणाच्या नावाखाली हे गोळा केलेले पैसे हा माणूस गिळतो, ढेकर देतो आणि वर भ्रष्टाचाराविरुद्ध बोलतो. किती मोठं पाप भाजपच्या पोटामध्ये वाढत आहे. विक्रांत ज्याच्याशी आमच्या भावना जोडलेल्या आहेत या देशाच्या, त्याच्यावर तुम्ही पैसे गोळा करत आणि पुरावा दिला होती म्हणता. हा काय पुरावा झाला? मग तुला कुठला पुरावा पाहिजे? लोक तुला नागडं करून मारतील. तुम्ही म्हणताय केंद्रानं सुरक्षा काढून घ्यावी सगळं, पण नाही, हा त्यांची- आठवड्याला सुमाया दिल्लीत येतात, त्यांना सगळे बघा, ही मिलीभगत आहे. अशा प्रकारच्या देशद्रोह्यांना सुरक्षा द्यायची आणि त्यांच्या तोंडून आमच्यावरती आरोप करायचे, महाराष्ट्र सरकारवरती बदनाम करायचं. केंद्र सरकारला ज्या राष्ट्रभक्तीचे गुणगान गातात ना, काश्मीर फाईल लोकांना बघा सांगतायत ना, ही विक्रांत फाईल बघा. काश्मीर फाईल बघून झाली असेल तर माझं प्रधानमंत्री मोदी, देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंगजी, देशाचे गृहमंत्री अमित भाई शहा आणि समस्त भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष JP नड्डाजी, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीसजी, प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटीलजी, या सगळ्यांनी ही काश्मीर फाईल एकदा बघून झाली असेल तर ही INS विक्रांत फाईल पहा आणि तुमचा आत्मा जर जिवंत असेल तर तुम्ही या भ्रष्ट माणसावरती कारवाईसाठी स्वतःहून पुढाकार घ्या. किरीट सोमय्यांनी असंही म्हटलं की संजय राऊत फक्त आरोप करतात. मग आता काय केलं? पुरावा हा त्यांचा 17वा आरोप आहे. हा 117वा आरोप असेल. तुला काय करायचं आहे? प्रत्येक वेळेला मी पुरावे दिले आहेत आणि केंद्राकडे दिलेले आहेत तुमचे पुरावे, आणि हा पुरावा मी मीडियासमोर आले. पण सिद्ध होत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मग केंद्र दाबतंय. मग आमच्यावर सिद्ध झालेत का? नवाब मलिकवर सिद्ध झालेत, अनिल देशमुखवर सिद्ध झालेत, संजय राऊतांवर सिद्ध झालेत, त्यांच्या कुटुंबावर सिद्ध झालेत, प्रताप सरनाईकवर सिद्ध झालेत. कोणावर सिद्ध झालेत? तुम्ही आरोप करता, त्या आरोपावरती एजन्सी आरोप करते. मी आत्ता पुरावा दिला, याला पुरावा म्हणत नाही का हे त्याने सांगावं. तो चार्टर्ड अकाउंटंट आहे ना. महाराष्ट्राच्या विरोधातली ही लफंगेगिरी आम्ही संपवू. हा महाराष्ट्राला लागलेली वाळवी आणि कीड आहे. हे महाराष्ट्रद्रोही, महाराष्ट्र द्वेष्टे लोक मुंबईत बसतात, स्वतःचं रॅकेट चालवतात, भ्रष्टाचार करतात, करप्शन करतात. हे आतापर्यंत चाललं होतं, पण त्यांनी देशाच्या संरक्षणासंदर्भात आत्म्याशी खेळलेला हा देशाच्या हा जो खेळ आहे, हा कागद जो मी दिलाय राजभवनातला, हा फोर्ज कागद आहे का? त्यांनी सांगावं. हा कागद फोर्ज आहे का? राजभवन तुमचं आहे, राज्यपाल तुमचे, तुम्ही तिथेच चटे टाकून बसलेले असता ना, तिथेच झोपता, तिथेच जेवता. पण सर, आता तुम्ही राज्यपाल म्हटले, म्हणजे केंद्र सरकार आणि भाजप झालं. नाही, आता माझा विषय समजून घ्या तुम्ही. त्याचं म्हणणं आहे त्या चोराचं की पुरावा द्या. पुराव्याची व्याख्या काय तू बदलली का? एव्हिडन्स ऍक्ट बदलल्यास काय तू?
या देशामध्ये एक इंडियन एव्हिडन्स ॲक्ट आहे आणि हा शासकीय पुरावा आहे आणि हे शासकीय पुरावा हा केंद्र सरकारचा ताब्यातला आहे. राजभवन, ज्या राजभवनामध्ये म्हणजे केंद्र सरकारकडे तुम्ही विक्रांसाठी 200 कोटी रुपये जमा करणार होतात गोळा करून लोकांकडून, त्याच राजभवनातून आलेला हा पुरावा आहे ना. तू कसला रे पुरावा मागतो? तुझी लायकी काय आहे? तू कोण आहे? तू कोण आहे? तू लोकपाल आहेस का? मुख्यमंत्र्यांशी आपलं या प्रकरणासंदर्भात आत्ताच झालं तुमच्यासमोर बोलणं. काय पुरावे देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे राज्य सरकार? माझं म्हणणं आहे सुमोटो कारवाई व्हायला पाहिजे. कसले पुरावे मागताय? मी दाखवलेत पुरावे, कागद आहेत ना, कागद देणार, पण अशा प्रकरणामध्ये सुमोटो कारवाई होते. हा देशाच्या सुरक्षेसंदर्भात, देशद्रोहासंदर्भात झालेला गुन्हा जर तुम्हाला समोर दिसतो आहे, सगळे पुरावे इंटरनेटवरती आहेत, गुगलवरती आहेत, स्वतःचेच भ्रष्टाचार करताना, पैसे गोळा करताना, लोकांना पैसे द्या पैसे द्या पैसे द्या सांगताना लोकांनी 1 रुपया जरी टाकला असेल त्या पेटीत त्याच्या, तरी तो गुन्हा आहे. 1 रुपयासुद्धा, 1 रुपयाचा पण भ्रष्टाचार होतो. लक्षात घ्या. माझ्याकडे आत्ता हे तुमचं बातम्या पाहिल्यावरती जेव्हा मी आतमध्ये गेलो तेव्हा मला किमान 40 लोकांचे फोन आले, आम्ही पैसे दिले आहेत. हे 40 लोक गुन्हा दाखल करा. मी बोललो गुन्हा दाखल करा. मुख्यमंत्र्यांचं काय म्हणणं होतं? मुख्यमंत्री हे सगळं ऐकून आणि पाहून त्यांनाही शॉक बसला की असं होऊ शकतो भ्रष्टाचार. कोणी विक्रांतच्या नावावर, सैनिकांच्या नावावर, जे स्वतःला भ्रष्टाचाराविरुद्ध लढणारे महान नेते समजतात, करप्शन क्रुसेडर समजतात, त्यांच्याकडून देशाच्या संरक्षणासंदर्भात अशा प्रकारचा देशद्रोहाचा गुन्हा होऊ शकतो आणि त्यांना केंद्र सरकार अशा प्रकारे सुरक्षा देऊन आमच्यावर सोडू शकतं. मुख्यमंत्री अस्वस्थ आहे. सर, कालच्या कारवाईनंतर लक्ष डायव्हर्ट करायला तुम्ही हा विषय काढला असं सोमय्या म्हणतात. अरे तो चुत्या बोललो ना मी. वेळ लागला आहे त्या माणसाला. त्याचा मेंदू तपासण्यासाठी एक नवीन यंत्रणा स्थापन केली पाहिजे. विमानाची तिकीट कोण काढते असंही ते सवाल उपस्थित करतायत. हो, काढू दे ना, कोणी काढू. त्यांच्या विमानाची प्रॉपर्टीची करा ना, चौकशी चालू आहे ना. माझ्या विमानाची तिकीटं जो बायडन काढत असेल, यंत्रणा तपास करेल. माझ्या विमानाची तिकीटं श्रीलंकेचे राष्ट्रपती काढत असतील. कोणी काढते? सोमय्यांचा आरोप कुणावर आहे? म्हणजे कोण असं सहकार्य करतो? अरे पाहू ना, मी जो आता प्रश्न निर्माण केलेला आहे त्याच्यावर बोला. तुम्ही का लक्ष डायव्हर्ट करताय? हा माझं तिकीट कोण काढताय? मी कुठे जेवतोय? बरं का, मी एक वाईट माणूस आहे असं ते म्हणतात ना. मी दिलेल्या पुराव्यांचं आणि कागदाचं काय, मारुती कांबळेचं काय झालं हा सगळा प्रश्न जसा होता तसा मी दिलेल्या कागदाचं काय झालं आणि INS विक्रांतसाठी जमा केलेल्या कोट्यावधी रुपयांचं काय झालं. हे पैसे त्यांनी निवडणुकीत वापरले लोकांचे आणि हे पैसे निकॉन इन्फ्रामध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या रूट्सनी वापरले. हे मी पक्क सांगतो. आता ह्याचं उत्तर द्या. मग तुझं कोण काय करतंय ते मी दाखवतो. हे चोर आणि लफंगे मुंबईत बसतायत आणि महाराष्ट्राविरुद्ध कारस्थान करतायत. हा चोर आणि लफंगा किरीट सोमय्याला त्याचे कारस्थान सुरू आहे परत एकदा दिल्लीत येऊन की आम्ही एक आंदोलन सुरू करतो की मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्यासाठी. हे काही लोकांचे जे कारस्थान आहे मराठी त्याचा सूत्रधार हा किरीट सोमय्या आहे. दिल्लीत येऊन तो बैठका घेतो उद्योगपतींच्या, याचे पुरावे मी देईन. मुंबईत त्यांच्या काही बैठका सुरू आहेत महाराष्ट्रापासून मुंबईत तोडण्यासाठी. मोठं षडयंत्र आहे हे. प्रचंड मोठं षडयंत्र सध्या सुरू आहे आणि त्यासाठी आधी शिवसेना आणि महाराष्ट्र सरकारला खतम करायचं, बदनाम करायचं, ही अशी एक फार मोठं राष्ट्रीय षडयंत्र सुरू आहे. आणि त्या षडयंत्रामध्ये हे किरीट सोमय्यांनी जे काही लोक गोळा केलेले आहेत धनदांडगे, त्यात किरीट सोमय्या सूत्रधार आहे. तर मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळं करण्याचं षडयंत्र सुरू आहे आणि या षडयंत्राचे मुख्य सूत्रधार हे किरीट सोमय्या असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलेला आहे. पुरावे मागणाऱ्या किरीट सोमय्यांना वेड लागले असा उल्लेखही त्यांनी केला. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.